थंडीच्या दिवसात गरमागरम भटुरे आणि छोले किंवा पराठा आणि छोले दोन्ही डोळ्यासमोर आलं तर डाएट पण विसरायला होतं, हो की नाही? भटुरे आणि पराठा दोन्हीची रेसिपी मी घेऊन आली आहे, ती पण गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे. सर्वात आधी गव्हाचे पीठ 2 कप घ्या. त्यामध्ये मीठ, साखर, आंबट थोडंसं दही, बारीक रवा घालून छान घट्ट पीठ भिजवावे. पीठ मळून झाल्यावर त्याला तेलाचा हात लावून किमान 45 मिनिटं त्याला भिजत ठेवावे. यामुळे काय होईल, पीठ छान भिजेल, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे, ज्याच्यामुळं भटुरे आतून मऊ आणि वरून क्रंची लागणार आहेत. बरेच जण भटुऱ्यांमध्ये सोडा वापरतात, पण आपण त्याऐवजी दही वापरलेले आहे. दही घालून पीठ मळून असं ठेवल्याने छान मुरते आणि फुललेले छान टमटमीत भटुरे तयार होतात. भटुरे लाटताना काय लक्षात ठेवायचं, तर एक दिशेने लाटा आणि हलक्या हाताने लाटा. तसंच तेल गरम असावं आणि फुल फ्लेमवरती भटुरे तळून घ्या. गरमागरम भटुरे छोल्याबरोबर सर्व करा. भटुऱ्याच्या पिठामध्ये दही घातल्यामुळं त्याला त्याच दिवशी वापर करा. शक्यतो दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवू नका. असं करायचं असल्यास फ्रीजमध्ये ठेवावे आणि लागेल तसं त्याचा वापर करावा. आता ज्या मंडळींना घाई आहे आणि भटुरा करायला वेळ नाही, त्यांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठीच तर पुढची रेसिपी आहे, ती म्हणजे लेअरवाला परफेक्ट मसाला पराठा. दोन्हीही ऑप्शन हेल्दी आहेत, कारण त्यामध्ये ना मैदा आहे ना सोडा आहे. चला लच्छेदार पराठा बनवायला घेऊया. गव्हाचं पीठ घ्या, त्याच्यावरती तूप पसरवा, त्याच्यावरती लाल तिखट, चाट मसाला, कसुरी मेथी, कोथिंबीर घाला. त्याला एक साईड कापून 4 भागात असं गुंडाळायचं आणि मस्तपैकी त्याचा लेअरवाला पराठा बनवायचा. वरच्या थराला तुम्ही थोडीशी कलोंजी आणि थोडीशी कोथिंबीर लावली ना, आणखी भन्नाट लागतो. हा पराठा पण लाटताना थोडं प्रेमाने, म्हणजे काय, हलक्या हाताने तो लाटावा. तापलेल्या तव्यावरती फ्लेम लो करून थोडं थोडं तूप सोडून हा पराठा तुम्ही छान भाजून घ्या. इथे घाई करू नका, नाहीतर पराठा आतमधनं कच्चा राहील आणि तो खरपूस लागणार नाही. तर असा केलेला गरमागरम पराठा तुम्ही खाऊन बघा, अतिशय भारी लागतो आणि पुन्हा पुन्हा कराल अशीच ही रेसिपी आहे. तुम्हाला छोले कशा प्रकारचे खायला आवडतात, भटुरेबरोबर की पराठ्याबरोबर? मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. नवीन असाल तर मला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत.